सर 3 षटकाचा खेळ असेल. टॉस इथे मात्र जिंकले टीम रानसईन आणि या फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथून मात्र क्षेत्रक्षण तेवढाच अप्रतिम मात्र पाहायला मिळतो आणि या एका धावेनं सुरुवात. सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र आपण पाहायला गेलं तर आणखी एक सामना इथे खेळावा लागेल. टीम सुपर 6 माफी असावी. आणि वसटन केला आपण पाहायला गेलं तर बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळतोय. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. बॉल फ्लाय झालाय सीमारेषा पार. आलाय षटकार. सहा धावा इथून मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात त्या 7 धावा. 3 षटकाचा खेळ असणार आहे आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. फलंदाज सुक्रिया आणि विजय. दुसऱ्या बाजूला मात्र महेंद्र गोलंदाजी मार्गवरती पहिला षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राजसई म्हटल्यानंतर अगदी उरण तालुक्यातून मात्र हा प्रवास पनवेल तालुक्यापर्यंत अगदी धामणी गावापर्यंत मात्र येताना मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबर लाखिवली भिवंडी तालुक्यातून मध्ये दूरवरच्या दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास करत मात्र हे दोन्ही संघ इथे मात्र डेरे दाखल झालेत. आज आपला नशीब आजमावताना इथे मात्र पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अप्रतिम इथे मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकले जरूर इथे आणि ज्या पद्धतीनं मात्र इथून पहिला सामना मात्र गावदेवी रानसेने जिंकला होता. 60 धावा तब्बल तिथे मात्र इथून चेस केल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना रुद्रांश 11 लॅक्युली टीम याही टीमनं मात्र अप्रतिम खेळी केली होती आणि त्याच्यानंतर मात्र तिथेही त्यांनी या कारगाववाडी या टीमला मात्र पराभूत केलं होतं. महेंद्र राईट मोठं विकेटनं मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र फटका पाहायला मिळते. संधी नाही आहे तिथे. बॉल चाललाय टप्पा टप्पा सीमारेषा पार. सुक्रियाच्या बॅटमधून आणखी एक येतोय चौकार. या 4 धाव्याने धावपलकावरती मात्र 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ ताकदवान आहेत, बलवान आहेत. बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू या दोन्ही टीमकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्या पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 6 साठी मात्र एक पाऊल पुढे टाकण्याची सुवर्ण नामी संधी इथे मात्र उपलब्ध झाली. गावदेवी रानसई आणि त्याच्या विरोधामध्ये रुद्राक्ष 11 गावदेवी लाखवली टीम. जिंकणारा संघ बीसीसी चिंचवली टीम समोर खेळणार आहे. बरं चांगला आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरचा प्रवास पूर्ण केला. एकदा मात्र पूर्ण अतिवेगानं मात्र दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. पाका चिकाटी आहे. अप्रतिमरित्या मात्र इथून धावा कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे उरण आणि पनवेल हा बराच अंतर आहे. आपण एवढ्याला आलो होतो इथून मात्र आपल्याला एक पाऊल पुढे टाकूनच मात्र जायचं आहे. धफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. चला एकत्र येऊ नका. चौदा धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. सुक्रिया आणि विजय ही जोडी मैदानामध्ये लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. जरूर इथे आपण पाहायला गेलं तर परंतु इथून ज्या पद्धतीनं पहिलं षटक पाहायला गेलं तर नावी गेलंय तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये जमवण्यामध्ये यशस्वी झालेत गावदेवी रानसई. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय आणि तो आत्मविश्वास सध्याच्या घडीला मात्र आपण पाहायला गेलं तर या दोन्ही फलंदाजांकडे असताना मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. महेंद्र यांनी मात्र पहिल्या षटक हाताळलं होतं. त्याच्यानंतर मात्र इथून गोलंदाज निशांतला पाहतोय ते समोर फलंदाज विजयला पाहतोय ते.
निशांतने इथून आपण पाहायला गेलं तर निशांतने चांगली गोलंदाजी आजमध्ये केली होताना पाहायला मिळाली आपल्याला. याच गोलंदाजावरती विश्वास या दुसऱ्या षटकासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतं. मॅच बॉल आलेत, आपण तिथं मॅच बॉल वापरला जाईल. आपण पाहायला गेलं तर बऱ्याच फलंदाजांवरती त्या बॉलवरती विश्वास सातत्याने राहिले गेले. तो बॉल आणला गेला, अगदी शोधून आणला गेला आणि त्याच्यानंतर मात्र इथून त्या बॉलचं मात्र ते वापर केला जाईल. गोलंदाजी मार्गवरती मात्र निशांतला पाहतोय. क्रमांक 2चा षटक विजय इथे मात्र पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, रनिंग बिटवीन विकेटमध्ये खूप चप्पल आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता या खेळाडूंकडे मात्र सातत्याने राहिली गेलेली आहे. रानसई म्हटल्यानंतर आपण पाहायला गेलं तर चिकाटे आणि त्या चिकट हा संघ सातत्याने राहिले गेले. जिद्दी संघ या संघाकडे पाहिला जातोय आणि टेक्निकली संघ म्हणून टीम लाखोलीकडे मात्र पाहिला जातोय. व्हाईट बॉलची जरूर अपील केली होती, थोडासा ध्रुवार जरूर होता आणि तो ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातो. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, तुम्हाला फुटवर्क करावा लागेल, तुम्हाला बॉलपर्यंत पोचावा लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोचणार नाहीये, नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि तुम्हाला ते करावं लागेल. इथून पाहायला गेलं तर नाही ना, अंपायरचा निर्णय अंतिम असेल. ऑन फील्ड डिसिजन इथे मात्र आपण पाहायला गेलं तर मान्य करावं लागेल तुम्हाला, कारण परिपूर्ण मात्र पूर्ण भारतात यूट्यूब लाईव्ह सेवा थोडीशी ठप्प आहे. फेल डिलिव्हरी आपण पाहायला गेलं तर आणि व्हाईट बॉल नाही आहे ना सर? ओके, डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती मात्र पूर्ण अप्रतिम त्यामध्ये गोलंदाजीचा नमुना पेश केला जोड तिथे. वाईट वॉर्करचा प्रयत्न, आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. हेच तर तुम्हाला करायचं आहे. विजयच्या विरोधामध्ये एक चांगली गोलंदाजी साकारायची, ती गोलंदाजी मात्र इथं पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतो. 14 पहिल्या षटकामध्ये आल्यात, त्या धावा मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. लगातारचे 2 डॉट बॉल आणि निशांत आपल्याला मात्र इथून अप्रतिम गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. 3 बॉलवरती 1 धाव आले आहेत. 15 धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात इथे. क्षेत्रक्षणामध्ये बदलाव तुम्हाला करावा लागेल. लेफ्ट हँड राईटी ज्यावेळी मात्र इथून फलंदाज असतात त्यावेळी मात्र तुम्हाला थोडीशी मात्र कॅप्टनची कसरत तिथे मात्र लागली जाते, कौशल्यपणाला लागलं जातं, ते मात्र पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं मात्र भन्नाट आले. तिथे मात्र रनआउटची संधी जरूर आहे आणि फलंदाज विजय हे मात्र माघारी परताना मात्र पाहायला मिळते. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, बॅक टू डिग आउट परतावं लागेल विजय या फलंदाजांना. 15 वरती 1 विकेट विजयांच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळालं. 1 धाव आले. 16 धावसंख्ये. 16 वरती मात्र पहिला विकेट माघारी गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला पाहतो इथे. गोलंदाजी मार्ग वरती दुसरा षटक मार्गस्थ आहे. निशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र पाहायला मिळालं आणि नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल झालेत, परंतु फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले धावा मात्र त्यांना पाहायला मिळाल्या. सुक्रिया चौकारी त्यांच्या बॅटमधून आलेत. 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, परंतु हा अप्रतिम बॉल परत एकदा हाताळला जातोय. या षटकातील आपण पाहायला गेलं तर 3 डॉट बॉल एकूण मात्र त्यांना पाहायला मिळाले. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आपल्याला मात्र पाहायला मिळते इथे. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. संधी आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक नाही. अगदी साधा सोपा झेल इथे मात्र होता, तो पकडला गेलाय आणि अंतिम या बॉलवरती दुसऱ्या षटकातील विकेट क्रमांक 2 प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळते. सुक्रिया बॅक टू डग आउट. 16 धावसंख्येवरती दुसरा विकेट माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास मात्र जाताना पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल टीम गावदेवी रानसईचं. जसं फलंदाज बाद होते तेवढंच वेगानं फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. तर मी इथे लाखवली टीम आपल्याला विनंती करेन की आपण एकत्र लगेच येऊ नका विकेट पडल्यानंतर, का आता भरपूर वेळ झालाय
एकतर 9 वाजता आपले सामने चालू होतात. हे थोडंसं कुठेतरी थांबलं पाहिजे. कमीत कमी 7:30 पहिला बॉल पडला पाहिजे. यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा, जेणेकरून 2च्या आतमध्ये हे सामने संपले जातील. स्वाधावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आणले गेले तिथे गोलंदाजी मार्कवरती निशांत. साहिलला पाहतो इथे अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. आता या 6 बॉलमध्ये धावा किती येतील त्याचीही मात्र चर्चा कल्पेशला पाहायला गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे, परंतु इथे चुकी झाली आहे. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्यात मात्र इथून धावा. कल्पेशच्या बॅटमधून 4 चौकार. चौकारानं 20 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. 3 षटकांचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 आणि साहिल इथे मात्र आलेत गोलंदाजी मार्कवरती. आणि गोलंदाजी करत असताना मात्र पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती आलाय चौकार आणि तो ठोकलाय कल्पेशनं. फटका चांगला आपण पाहायला गेला तर मिडऑफ मध्ये खेळून काढल्या. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. एकच धाव मात्र घेतली गेली. तेवढंच वेगानं हा इथून धाव घेत असताना तेवढंच वेगानं बॉलही मात्र फेकलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव मात्र सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. 21 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. साहिल गोलंदाजी मार्कवरती 2 बॉल झाले. 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. समोर आहेत फलंदाज कैलास. हा बॉल चांगला अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज साहिल. डॉट बॉल 3 बॉलचा खेळ झालाय. एक 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. डॉट बॉलचं हे समीकरण मात्र पाहायला मिळालं. कैलास यांना मात्र एक चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठी धावा संख्या तुम्हाला बनवावी लागेल. पाहायला गेलं क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत मात्र इथे पोहोचताना पाहायला मिळतात. आणि पहा काय जजमेंट आहे तिथे. आणि इथून अप्रतिम झेल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये रणवे मध्ये तेवढे चप्पल पाहायला मिळाले. आणि फलंदाज साहिल या गोलंदाजाने फलंदाज कैलास यांना मात्र केले बाद. 21 वरती 3रा विकेट माघारी. तर नवीन फलंदाज रानसाईकडून मात्र श्याम मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात इथे. उर्वरित या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खेळायला लागेल रानसाई टीमला. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर दूरवरचा प्रवास दोन्ही टीमने केलाय, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, कुठेतरी वाटत होते की जवळपास 40-45 धावा मात्र बनतील रानसाईच्या मात्र इथून धावपलकावरती. परंतु त्यानंतर आलेली मात्र इथून गोलंदाजी निशांतची कौतुकास्पद आहे. तिथे विकेट प्राप्त करून दिल्या 2 आणि महत्वाच्या अगदी षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात. आणखी एक भन्नाट वेगानं मात्र बॉल हाताला गेलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात फक्त 2. 5 धावा आल्यात माफी असावी. पहिला चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. 21 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधील आणि शेवटच्या बॉलवरती धावा येतील किती. फटका चांगला आहे ते मात्र पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत इथे आणि कोणती चुकी करणार नाहीयेत. आणि फलंदाज पात म्हणजे शेवटच्या बॉलवरती धाव आली नाहीये. एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. चल लगेच मैदानामध्ये जायचं आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका, पाहत इथे टीम मीटिंग घेऊ नका. 3 षटकाचा खेळ आहे, त्याच्यामुळे मी फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चला लॅक्युली टीम गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष झालाय. आणि त्याच्यानंतर मात्र इथून येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला आता बनवायचे आहेत विजयासाठी. त्या 21 धावा बनल्यात, 22 धावांची गरज विजयासाठी. चला फलंदाज लवकर जायचंय. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. कशा पद्धतीने ते मात्र डिफेन्स केल्या जातील गोलंदाजांकडनं तेही पाहणं गरजेचं, कारण पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी झाली निशांतची आणि त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये जो हाताळला होता अप्रतिम साहिलची आणि पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक या दोन गोलंदाजांनी केले. आता मात्र स्ट्राईकला पण फलंदाज पाहतोय साहिल आणि नॉट स्ट्राईक एंडला ऋतिक. गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बेताज बादशाह म्हणजे जे ओळख आहे तो धर्मा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. एका धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळाली. 22 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवरती एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळते. मॅच क्रमांक इथून आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना गावदेवी रानसई आणि त्याच्या विरोधामध्ये रुद्राक्ष 11 गावदेवी लाखवली. याच्यानंतर मात्र चिंचवली टीम या दोन संघांपैकी जिंकणाऱ्या संघाबरोबर खेळणार आहे आणि इथून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये मात्र इथून जाणार आहे. जोरदार अपील इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला आणि त्याचबरोबर आपण डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. तेच करावं लागेल. धावसंख्या ज्याच्या वेळी कमी असते त्याच्यावेळी मात्र तुम्हाला एकोणापैकी गोलंदाजी करायची असते. डॉट बॉलचा पर्सेंटेज तुम्हाला वाढवायचे असतात. तेच सध्याच्या घडीला इथून मात्र करावं लागेल धर्मा या गोलंदाजांना. पहिल्या बॉलवरती एक धाव आली, दुसरा बॉल डॉट आलाय. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय ऋतिकला मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने इनिंग मात्र पाहायला मिळाली. चांगल्या धावा मात्र त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. आता ह्याही इनिंग मध्ये त्या धावा मात्र त्यांना पाहायला मिळतील का? होईल ताकदवान फटका इथे मात्र पाहायला गेला तर मागच्या मॅच मध्ये ही तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली. आताही मात्र ठोसून बॉलला पाठवलाय सीमारेषा पार आलाय शानदार षटकार. चला आला बॉल बघा. 7 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. येते या बॉलवरती तडाखा मात्र पाहायला मिळाला. अप्रतिमरित्या मात्र तडका दिला या गरमाट निर्माण करणाऱ्या गुलाबी थंडीमध्ये. खूप छान पद्धतीने मिनी महाबलेश्वर म्हणून या विभागाला ओळखलं जातं आणि धामणी मध्ये तुम्ही अगदीच पाहायला गेलात तर वर्षभर तुम्हाला फार इथे मात्र थंडावा मात्र तुम्हाला गारवा इथे मात्र जाणवणार आहे. असं नैसर्गिक विविधतेने नटलेला मात्र हा विभाग आणि या धामणी गावाला इथून मात्र आपण पाहायला गेलं तर एक नैसर्गिकानं अगदी झाडांचा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर भरमसाठ आहे. जंगलपर्यंत हा मात्र गाव आहे. त्याचबरोबर निसर्गानं भरभरून इथे मात्र दिलेला आहे. नदी प्रवाह इथून मात्र अगदी नदीचे पाठ इथे मात्र वाहिले जातात. गाडेश्वर डॅम हे मात्र अगदी नजदीक जवळ आहे. असं भरपूर सारं काही मात्र या धामणी गावाकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवाचा प्रवास इथे मात्र करत असताना मात्र पाहायला गेला तर तो पण त्या निघून गेलाय. बॉल सीमारेषा पार आणखी मात्र धावा आल्या 4 चौकार आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. षटक क्रमांक पहिला धर्मा यांच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ जरूर आहे, पण तो हा मात्र आपण पाहायला गेलं तर षटक सध्याच्या घडीला नावी जात असताना पाहायला मिळतोय. टीम रुद्रांश 11 लाखिवली टीम. ऋतिक
हो, चांगला फटका इथे मात्र आणखी एक पाहायला मिळाला. भन्नाट वेगानं बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चौकारानंतर 15 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला अगदीचा सुनावी जाताना मात्र पाहायला मिळतोय टीम रुद्रांश 11 गावदेवी लाखोली टीम. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 7 धावा. समोर आहे साहिल, टेक्निकली फलंदाजीसाठी ओळखले जातात. गोलंदाजी मार्कवरती जनार्दन आपण पाहतोय. दुसरा षटक आता हवा आहे तिथे मात्र विजयासाठी 12 बॉल आणि 7 धावांची गरज. 12 बॉल 7 समीकरण पाहतोय इथे आपण. मोठा फटका इथे नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतोय. त्यांच्याकडनं मात्र चुकी झाली काय? होय झाले चुकी. बॉल सीमा पार आल्या. धावा 4 म्हणजे 4+1 5 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी 2 धावांची गरज. चला बीसीसी चिंचवली टीम आपण टॉस साठी यायचं आहे. 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 2 धावा. हा फटका चांगला आहे. ते मात्र पाहायला गेलं तर एक धाव सहजरित्या मात्र पूर्ण केली जातोय. स्कोर झालाय इक्वल. आता 1 धावेची गरज 10 बॉल मध्ये. दहा बॉल आणि 1 धावेची गरज. टीम गावदेवी रानसई थोडीशी कमी पडली. चांगला खेळ दिवसभरामध्ये चालेल, रात्रभर झालेला आपल्याला त्यांचं पाहायला मिळालं. हो प्रॉपर हिट. तिथे मात्र पाहायला गेलं तर बिग शॉट. बॉल सीमा पार विजयी सिग्नेचर करणारा हा फटका येतोय ऋतिकच्या बॅट मधून. षटकार आणि संघ जिंकलाय टीम रुद्रांश 11 गावदेवी लाखिवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम लाखिवली. आता मात्र या सामना होईल बीसीसी चिंचवली आणि रुद्रांश 11 गावदेवी लाखिवली बरोबर. चला लगेच टॉस साठी या. तोपर्यंत मी या स्पर्धेतून घेतोय रेझा. मला निमंत्रित केलं आदरणीय जयवंत